नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज पीक विमा संदर्भात एक अपडेट घेणार आहोत. तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील 24 जिल्ह्यामध्ये खरीप हंगामात पावसाचा खंड, याचबरोबर विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे जे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे, तर त्याबाबत पंतप्रधान पीक विमा योजना अंतर्गत 24 जिल्ह्यातील सुमारे 52 लाख शेतकऱ्यांना 2,216 कोटी रुपये इतका अग्रिम पीक विमा हा मंजूर करण्यात आला आहे. तसेच मित्रांनो, पीक विम्याची 25% जी रक्कम आहे, तर ही मंजूर करण्यात आली असून यातील आजपर्यंत 1,960 कोटी रुपयांचे वितरण देखील करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर सुमारे 634 कोटी रुपयांचे वितरण सुरू आहे, अशी माहिती आज मीडियाला कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये दिलेली आहे. तसेच मित्रांनो, 24 जिल्ह्यात स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून झालेल्या नुकसानीला अनुसरून संबंधित किंवा कंपन्यांना 25% अग्रिम पीक विमा रक्कम ही देण्याबाबत जिल्हा प्रशासनाच्या स्तरावर अधिसूचना काढण्यात आली आहे. मात्र त्याविरोधात काही कंपन्यांनी जिल्हा प्रशासन व विभागीय स्तरावर अपील केली होती आणि ती अपील फेटाळून लावण्यात आली आहे. काही विमा कंपन्यांनी राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे अपील सुद्धा केली आहे. तर मित्रांनो, या दरम्यान राज्य शासनाच्या वतीने हवामान तज्ञ, कृषी विद्यापीठातील तज्ञ व्यक्तींचे सहकार्य घेऊन 21 दिवसांच्या पावसाच्या खंडाच्या नियमाला अनुसरून तसेच विविध तांत्रिक विचार दृष्टीने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान कंपन्यांच्या समोर सिद्ध करून कंपन्यांना विमा देण्याबाबत हे भाग पाडले आहेत. तसेच मित्रांनो, काही विमा कंपन्यांनी अपील अद्यापही स्वीकारलेली नाही. त्यातील काही निकाली निघाल्यानंतर मंजूर पीक विम्याच्या रकमेत आणखी वाढ होणार आहे, असे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना 1,000 रुपयांपेक्षा कमी पीक विमा रक्कम मिळाल्याच्या बाबी काही पत्रकारांनी उपस्थित केल्या. त्यावर ज्या शेतकऱ्यांना मिळणारी रक्कम ही 1,000 पेक्षा कमी असेल, त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल व याबाबत कार्यवाही सुरू आहे, असे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले आहे. पीक विम्याच्या संदर्भात विधान परिषदेत आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण, आमदार अरुण लाड, आमदार जयंत आसगावकर, आमदार राम शिंदे, आमदार प्रवीण दरेकर, आमदार अमोल मिटकर आणि आमदार शशिकांत शिंदे यासोबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचाही प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न उपस्थित केला होता. तर त्यावर मित्रांनो, आमदार एकनाथ खडसे यांनी केळी पीक विम्यावर, तर आमदार जयंत पाटील यांनी भात शेतीचे झालेले नुकसान यावर असे वेगवेगळ्या आमदारांनी वेगवेगळ्या पिकांवर झालेल्या नुकसानीचे प्रश्न उपस्थित केले आणि कृषी मंत्र्यांचे लक्ष वेधले आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांनी त्या सर्व प्रश्नांचे सकारात्मक व समाधानकारक उत्तर देत शासनाची बाजू चांगल्या प्रकारे मांडली आहे. म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी जो पीक विमा आहे, तर तो आपल्याला आता मिळणार आहे. ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजूनपर्यंत 25% अग्रिम पीक विमा हा मिळालेला नाही, तर त्या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना हा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे आणि काही भागांमध्ये वितरण सुद्धा चालू आहे, तर काही भागांमध्ये या महिन्याच्या अखेरपर्यंत जमा केला जाणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आपण असेच नवनवीन योजनांचे नवनवीन अपडेट हे घेऊन येत असतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.